बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दिनांक 28 जुलै रोजी सोमवारी सिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध विकास योजनांच्या माध्यमातून कामं हाती घेण्यात आली आहेत। शहराच्या विकासासाठी नगरपंचायत प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी गतिमान काम करावं असं स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज रोजी आढावा बैठकीत दिले। शिंदखेडा नगरपंचायतीच्या आढावा बैठकीत यावेळी शिंदखेडा तहसीलदार अनिल गवांदे, नगरपंचायतीचे प्रशासक पंकज पवार, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, बाजार समिती सभापती नारायण पाटील, नगरपंचायतीचे माजी गटनेता अनिल वानखेडे, भाजपचे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, नायब तहसीलदार विजय गोसावी, उपसभापती प्राध्यापक आर.जी. खैरनार, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, मनोहर भाऊसाहेब पाटील, युवराज माळी, सुभाष माळी, डी.एस. गिरासे, प्राध्यापक प्रदीप दीक्षित, प्रकाश चौधरी, माजी नगरसेवक उदय देसले, विनोद पाटील, प्रवीण माळी, सूरज देसले, पाणी पुरवठा अभियंता विपुल साळुंखे, बांधकाम अभियंता तेजस लाड, PMAYचे अमरदीप गिरासे, लेखाधिकारी दीपेश बागुल यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते। शिंदखेडा नगरपंचायतीच्या सर्व विभागांचा मंत्री जयकुमार रावल यांनी सविस्तर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले। यावेळी मंत्री रावल म्हणाले की शिंदखेडा शहरात किमान 1 दिवसाआड नियमित पाणी मिळेल यासाठी नियोजन करावे। नागरिकांची मागणी लक्षात घेता नळ जोडण्या तातडीने मंजूर करून घ्याव्यात। तसेच शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक तिथं विद्युत पंप बसवण्याची कार्यवाही करावी। बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेताना रस्त्यांचं काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। त्याचबरोबर शहरातील स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली। पथदिवे सुरळीत चालू ठेवावे। नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी नम्रतेने संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशा सूचना यांनी केल्या। शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी लवकरच 96 कोटी रुपयांचे गटारीकरण प्रकल्प मंजूर होणार असल्याचंही त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले। तसेच या आढावा बैठकीत यांनी नागरिकांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या आणि यावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसेच शबरी घरकुल आदिवासी योजनेअंतर्गत शिंदखेडा शहरातून एकूण 55 लाभार्थ्यांना लाभ मिळाला असून शिंदखेडा शहराचा सर्वांगीण आणि गतिमान विकास करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। शिवाजी चौक व भगवान चौक महत्वाचा रस्ता दुरुस्त करा। पर्यटन निधीतून तयार झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत शिंदखेडा शहरातील 21 कोटी रुपये मंजूर असलेली पाणी पुरवठा योजनेतील समस्याबाबत शिंदखेडा शहरातील विविध ओपन जिम ओपन स्पेसमधील समस्याबाबत शहरातील ठिकठिकाणी सोलर प्रतिरोध बसवणे, SSDPS कॉलेजच्या पूर्व भागाकडे जाणारा रस्ता होईल। शहरात रहिवासी नागरिकांना तात्कालिक जिल्हाधिकारी घरे बांधकामासाठी जागा देण्यात आली आहे, परंतु सदर क्षेत्र सिटी सर्वे लागू असलेली पंतप्रधान आवास योजना लाभ मिळत नाही। शहरात प्रमाण आवास योजना राबवली गेली, परंतु काही अनुसूचित जाती लाभार्थ्यांना त्या क्षेत्रात गावठाणमध्ये आहे, त्यांचे क्षेत्र गावठाणमध्ये आहे, परंतु सदर गावठाण क्षेत्र सिटी सर्वेमध्ये नसलेले त्यांना घर बांधता येते। शहरातील चोरीच्या वाढत्या समस्येबाबत काम करणं, रस्ते गटर सीओनी कामाकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे। सीओ किती वाजेला येतात ते सकाळी तर सकाळी वेळेत काम करणार। आढावा घ्या, कर्मचाऱ्यांचं घ्या, लक्षात ठेवा। थोडाच काळ नगराध्यक्ष नवीन आल्यानंतर तुम्हाला आम्ही आमचं काम करू, आता चांगलं का वाईट पाहिजे तेव्हा तुमच्या हातात आहे, चांगलं करा। अजून करणं गरजेचं आहे। लोकांची नाराजगी आपल्या जवळच्या सांगत तुम्ही काम करायचं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।